नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपण आत्ता चाललो आहोत, आपण जिथे बेगर बांधवांचं घर बांधतोय तर तिथे आत्ता 1-2 आठवडे झालं आपलं बांधकाम स्टार्ट झालेलं आहे. आणि किती कन्स्ट्रक्शन झालं आहे, काय झालं आहे, तुम्हाला एकदा सगळ्यांना दाखवायचं आहे. आणि तिथे पोहोचल्यानंतर मी लगेचच तुम्हाला अपडेट देते आपलं कन्स्ट्रक्शन कुठपर्यंत आलं आहे. पण मिनिमम अजून वर्ष लागणार आहे त्या सगळ्या गोष्टीला. तर आपण तिथे चाललो आहोत, खानापूर या ठिकाणी. तर थोड्याच वेळात आपण तिथे पोहोचूयात. तर अशा प्रकारे बऱ्यापैकी आपलं बांधकाम वरती आलं आहे आणि काही दिवसात स्लॅब पडणार आहे. माझ्यासोबत आलं आहे समर्थ दादा, आपल्या ऑफिसमधले संतोष सर, आणि जे कन्स्ट्रक्शन आता सध्या ज्यांच्याकडे आपण काम दिलं आहे, हळूहळू काम त्यांनी खूप चांगल्या प्रकारे वरती आणलं आहे. आणि पाऊस कमी आहे त्या मानाने, त्यामुळे बऱ्यापैकी काम वरती आल्यानंतर पाऊस असतं तर भरपूर प्रॉब्लेम निर्माण झाले असते. पावसाने पण साथ दिली असं म्हणावं लागेल, पण पाऊस तर पाहिजेच आहे. आणि बाजूला असं मस्त क्लायमेट आहे, इकडे शेती आहे, इकडे पण शेती आहे. आणि आपणच फक्त बांधायला प्लॉट काढला आहे, बाकी सगळे प्लॉट असे रिकामेच आहेत. तर थोड्याच दिवसात आपलं बांधकाम पूर्ण होईल आणि खूप छान वाटतं आहे की आपल्या बेगर बांधवांसाठी काहीतरी हक्काचं घर आज आपण बांधतो आहे. कारण भाड्याने राहणं किती अवघड असतं प्रत्येकाला माहिती आहे. आमचा एखादा मनोरुग्ण ओरडला ना तर आजूबाजूचे लगेच ऑब्जेक्शन घ्यायला पुढे भांडणं करायला आलेले असतात. त्यामुळे आज कुठेतरी असं वाटतं आहे चला आपलं आज एक हक्काचं घर होतं आहे. आणि स्वतःबद्दलच एक अभिमान वाटतो आहे की आज आपण इथपर्यंत आलो स्वामींच्या कृपेने. कारण परमेश्वराला कधी विसरायचं नसतं कोणत्याही सक्सेसफुल कामामध्ये. तर अशा प्रकारे आपलं ऑलमोस्ट बेसिक थोडं का होईना बांधकामवरती आलं आहे. आता त्याच्यानंतर स्लॅब आणि हळूहळू आपलं 6 ते 7 महिन्यात बांधकाम पूर्ण होईल. तर सगळ्यांनी नक्कीच सपोर्ट करा आणि मदत पण करा. धन्यवाद.